महोदय, अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाच्या 293च्या प्रस्तावावर मी बोलायला उभा आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या पूर्वी सन्माननीय सदस्य अतुलजी वातकळकर यांनी प्रचंड आक्रमक असं भाषण केलं. मला वाईट फक्त एवढ्याच गोष्टीचं वाटलं की एवढं आक्रमक भाषण करत असताना त्यांच्या पक्षाचे एका हाताच्या बोटावर मोजणे एवढे सुद्धा आमदार उपस्थित नव्हते. अध्यक्ष महोदय, खरं तर माझा आणि त्यांचा काय फार जुना परिचय नाही, पण हा त्यांच्यावर अन्याय आहे. त्यांना आपण मंत्रिमंडळात घेतलं नाहीत. मुंबई अध्यक्ष अनेक वर्ष आम्ही ऐकतोय करणार ते नाही करत. किमान आपल्या प्रतोदाना माझी विनंती आहे की त्यांना आदित्यजींच्या भाषणाला उत्तर द्यायचं होतं तर किमान पहिलं किंवा दुसरं तरी भाषण द्यायला पाहिजे होतं. काही हरकत नाही, पुढच्या वेळी आपण त्यांना लवकर भाषण द्याल म्हणजे त्याला उत्तर सुद्धा त्यांना मिळेल. कसं आहे की आपण म्हणालात तसं आदित्य ठाकरे साहेबांनी या संपूर्ण प्रस्तावाची सुरुवात केली आणि विरोधी पक्षाचा संपूर्ण काय प्रस्ताव आहे त्यावर ते जवळपास तासभर बोललेले आहेत. त्यामुळे मी काही संपूर्ण प्रस्तावासंदर्भात बोलणार नाही, कारण माझ्यानंतर सुद्धा विरोधी पक्षाच्या अनेक आमदारांना इकडे बोलायचं आहे. अध्यक्ष महोदय, या प्रस्तावावर जर आपण नीट सगळे मुद्दे वाचलेत तर त्यामध्ये मुंबईतील वांद्रे पूर्व विभागातील रखडलेला पुनर्विकास प्रकल्प याचा देखील उल्लेख आहे. अध्यक्ष महोदय, मी ज्या विभागाचं प्रतिनिधित्व करतो वांद्रे पूर्व, हा वांद्रे पूर्व विधानसभा सध्या एक गोल्ड माईन म्हणून ओळखला जातोय. एका बाजूला BKC सीलिंग सुद्धा कनेक्शन आहे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचं कनेक्शन आहे, आता नवीन हायकोर्ट येणार आणि म्हणून आता 5 वर्षापूर्वी जे भाव होते त्याच्या जवळपास दुप्पट हे भाव झालेले आहेत. पण असं असताना तिकडची वस्तुस्थिती काय अध्यक्ष महोदय? 43 SRA प्रकल्प हे सुरू असून सुद्धा तिकडच्या गोरगरीब नागरिकांना अजूनही त्यांच्या हक्काची घरं मिळत नाही. खरं तर SRA ही जे काय संपूर्ण व्यवस्था निर्माण केली गेली ही गोरगरिबांना घरं देण्याकरता निर्माण करण्यात आली. यापूर्वी काय झालं, कुठल्या सरकारने काय केलं, तुम्ही काय केलं, मी काय केलं, यावर मी काय बोलणार नाही, कारण दॅट इज एंडलेस. मी जेव्हापासून निवडून आलो मी तेवढंच आपल्याला सांगू इच्छितो. अध्यक्श महोदय, मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त पुनर्विकास प्रकल्प हे मार्गी लागले पाहिजेत. पण दुर्दैवाने SRAची जी संपूर्ण संस्था आहे ही गोरगरिबांना घरं देण्याच्या ऐवजी बिल्डरांचं भलं कसं व्हावं याकडे कुठेतरी त्यांचं जास्त इन्क्लिनेशन आहे का असं सारखं माझ्या मनात मला वाटू लागलेलं आहे. गेल्या अधिवेशनामध्ये शिवालिक व्हेंचर्सची जी काही 3K स्कीम आहे त्या संदर्भात मी एक लक्षवेधी मांडली होती. वेगवेगळ्या जे काही सगळे पुनर्विकास प्रकल्प रखडले त्या संदर्भात मी सांगितलेलं. मुंबईतली एकमेव क्लस्टर योजना 3K स्कीम ही माझ्या मतदारसंघात आहे. 22 मिनिटं लक्षवेधी चालली. लक्षवेधीच्या शेवटी मला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आपण एक जॉईंट मीटिंग घेऊ आणि या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देऊ. दुर्दैवाने आता पुढचं अधिवेशन आलं, 2 दिवसांनी ते अधिवेशन संपेल, आजतागयत ती मीटिंग लागली नाही. आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण आदेश शासनाला द्यावे की ऑन फ्लोअर ऑफ द हाऊस जेव्हा आपण सांगतो की मीटिंग घेऊ, किमान ती मीटिंग तरी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, विरोधक म्हणून अधिवेशन हे आमचं एकमेव प्लॅटफॉर्म आहे जिकडे आम्ही आमची व्यथा मांडू शकतो आणि तुम्ही आमचे पालक आहात, आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, आज ह्या शिवालिक व्हेंचर्सची इतकं हळू गतीने काम चालू आहे, त्याची हायकोर्टात सुद्धा केस चालू आहे. तिकडे जेव्हा लोकांचं निष्कासन करण्यात आलं तेव्हा जे फर्स्ट फ्लोअरवर राहत होते त्या लोकांना अक्षरशः ॲग्रीमेंट करून दिलेले आहेत की तुम्हाला आम्ही घरं देणार. काही वर्ष त्यांना भाडी सुद्धा दिली, व्यवस्थित ॲग्रीमेंट आहेत आणि मग आता सांगतात आता शासनाचा निर्णय आम्ही देऊ नाही शकत. मग जर शासनाचा निर्णय होता तर तुम्ही काही वर्ष भाडी का दिली, तुम्ही ॲग्रीमेंट का बनवून दिल्या? आणि त्यामुळे या स्कीममध्ये अडकलेले 250 लोक जे 1+1च्या वरच्या माळ्यावर राहतात, ज्यांच्याकडे म्हाडाच्या वेगवेगळ्या रिसीट आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा अध्यक्ष महोदय माझी अपेक्षा आहे की लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, तिकडे आंबेवाडीचा परिसर आहे, सगळे बौद्ध बांधव आणि भगिनी तिकडे राहत असतात. त्यांचा अनेक वर्षांपासून अनेक दिवसांपासून विषय आहे की आमचं बुद्ध विहार हे कसं होणार, त्याचं डिझाईन कसं असेल, एवढं एकदा विकासकांनी पुढे यावं, ट्रान्सपरन्सी असावी, एखादी जॉईंट मीटिंग लावावी. आणि तिकडे आपल्याला विश्वास बसणार नाही, तब्बल 8 ते 10 हजार बौद्ध बांधव आपले राहतात. त्यांचं म्हणणं आहे की आमची एकच मागणी आहे, एक चांगलं सुसज्ज बुद्ध विहार आम्हाला द्या. ते देखील होत नाही.
एवढ्या छोट्या छोट्या विषयांकरता गरिबांची कामं होत नाहीत, त्यांना घरं मिळत नाहीत, त्यांच्या हक्काची विहारं मिळत नाहीत. आपण काय मोठ्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गप्पा मारून उपयोग होणार सांगा मला. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात गॉसिया कंपाऊंड नावाची पुनर्वसन प्रकल्प सुरू आहे. 10-15 वर्षांपासून सुरू होता. आता पुढच्या 2-3 महिन्यामध्ये त्याचं कुठेतरी कंप्लिशन आलं. गेल्या अख्ख्या आठवड्याभरामध्ये एका माजी आमदाराचे गुंड रोज रात्री जातात, तिकडच्या कन्स्ट्रक्शन साईटवरच्या लोकांना मारतात आणि खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करतात. मी पोलिसांना म्हटलं, तुम्ही याच्यावर कारवाई का करत नाहीत? पोलीस दररोज जे मारतात त्यांना उचलतात, पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवतात आणि मग सांगतात ह्याचा फोन आला, या अमक्या माणसाचा फोन आला, ते सत्तेतले लोक आहेत, त्यांच्यावर आम्ही कारवाई कशी करणार? मग अध्यक्ष महोदय, एका बाजूला सरकारने सांगायचं की आम्हाला गोरगरिबांना घरं द्यायची आहेत आणि दुसऱ्या बाजूला सत्तेत असलेल्याच माणसांनी प्रकल्प थांबवून कुठेतरी खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करायचा. हे किती योग्य आहे अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात भारतनगर आहे. भारतनगरचा पुनर्वसन प्रकल्प देखील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. डिसेंबरमध्ये जेव्हा कोणती ॲग्रीमेंट न करता तिकडचा विकासक अदानी जेव्हा ते तोडकाम करायला गेले, तेव्हा JCB समोर सुद्धा उभा राहणारा मीच होतो. माझी एवढीच मागणी होती की आपण ज्या काही जर आपण एविक्शन करत असाल तर किमान प्रत्येक झोपडीधारकाबरोबर आपण ॲग्रीमेंट केल्या पाहिजेत. आता त्या विकासकांनी 100% लोकांबरोबर ॲग्रीमेंट केले ते मान्य आहे, पण ती जमीन म्हाडाची आहे, गॅझेटेड म्हाडाचा लेआउट आहे. मग त्यांची मागणी आहे, जर आम्ही म्हाडाचे मूळ धारक आहोत तर आम्हाला 3310च्या अंतर्गत का, आम्हाला 33(5)च्या अंतर्गत म्हाडाच्या माध्यमातून पुनर्विकास का करण्यात येत नाही? आणि तो आता विषय हायकोर्टात प्रलंबित आहे. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे, हायकोर्टामध्ये हा विषय प्रलंबित असताना शासनाने सुद्धा ही भूमिका घेतली पाहिजे की होय, हे म्हाडाचं गॅझेटेड लेआउट आहे, इकडचं पुनर्वसन हे म्हाडाच्या तहतच करणार, कारण गव्हर्नमेंट नक्की काय से देते ह्यावर आता त्याचा पुनर्विकास हा सगळा प्रलंबित आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये जो काही हायकोर्ट उभा राहतोय तिकडे गौतम नगर नावाची वसाहत होती आणि चांगल्याला चांगलं म्हणणं एवढं माझं मोठं मन आहे. मी खरंच मनापासून मुख्यमंत्री महोदय आणि PWD मिनिस्टर शिवेंद्रराजे भोसले साहेबांचं अभिनंदन करतो, कारण 2 अधिवेशनात मी वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा केला आणि सांगितलं की या लोकांना कुठे मालाड, मालवणी, मुंबईच्या बाहेर वसई विरारला पाठवण्यात येते, कुठेतरी यांचं पुनर्वसन वांद्र्यातच झालं पाहिजे. आणि कधी न होता 3 महिन्याच्या आत निर्णय झाला आणि अख्ख्या 2 इमारतींमध्ये गौतम नगरच्या लोकांना तिकडे 3 महिन्यामध्ये शिफ्टिंग देण्यात आलं. पण अध्यक्ष महोदय, केलं ना अभिनंदन, चांगलं आहे, त्याला चांगलंच म्हणणार. पण अध्यक्ष महोदय, मला सांगा, एवढा चांगला निर्णय घेतल्यानंतर अपेक्षित काय होतं? मीरबाई, पुरा बिल्डिंग रेडी आहे, OC पण आली आहे, पण एकत्र चाव्या नाही दिल्या, शिफ्टिंग नाही केलं. काय सुरू केला कार्यक्रम एसआरएनी? एकदा एकनाथ शिंदे साहेब एसआरए ऑफिसला गेले, 10 लोकांना बोलवलं, कार्यक्रम केला रईसभाई, 10 चावे शिंदे साहेबांच्या हाताने. पुढच्या महिन्याला आशिष शेलार साहेब गेले, पालकमंत्री, त्यांना काहीतरी म्हणजे ते बर्थडेला गिफ्ट देतात ना तसं, आशिष शेलार साहेब गेले, त्यांना परत एकदा 10 लोकांना बोलवलं, त्यांच्या हाताने चाव्या. नंतर मला फोन केला, तुझा पण विरोध नको, स्थानिक आमदार म्हणून तू ये, माझ्या हातून 10 चाव्या. OC येऊन 2 महिने झाले, चाव्या देत नाहीत. त्यानंतर काय केलं? शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं, आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बोलवणार आहे. अध्यक्ष महोदय, काय पोरखेळ लावून ठेवलंय? गोरगरिबांच्या घरांशी आपण त्याचा पॉलिटिकल इव्हेंट करतोय. मी म्हणतो ना, तुम्ही मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, त्यांच्या हाताने चाव्या वाटा, पण सगळी घरं तयार आहेत, OC आलेली आहे. मग SRAचे अधिकारी केवळ मंत्री महोदयांसमोर स्वतःची कॉलर टाईट करायला कशालाही शोभाजी करतात? काय मिळणार आहे करून? अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे SRAच्या CEOंना जे पुनर्वसन प्रकल्पामध्ये बिल्डर काम करत नाही त्यांना सुओ मोठो 13-2 म्हणजे विकासकाला काढून टाकण्याची कारवाई करण्याचे संपूर्णपणे आपण त्यांना ताकद दिली. मी म्हणालो तसं माझ्या मतदारसंघातील 43 प्रकल्प रखडलेले आहेत. काही बिल्डर हे स्वतःहून प्रयत्न करतायत, सोसायटीची सुद्धा मागणी नाही, यांना काढू नका, ठीक आहे. पण असे अनेक प्रकल्प आहेत जिकडे सोसायटीचे लोक मला येऊन भेटले, मला म्हणाले आम्ही 19 वर्ष घराच्या बाहेर राहतोय, आम्हाला रेंट मिळत नाही. मद्रासवाला नावाचा प्रकल्प आहे आणि सांगितलं की ह्याच्यावर काहीच कारवाई होत नाही. मी पत्र दिलं, आज पत्र देऊन 2.5 महिना झाला, एक हिअरिंग नाही लागली. अध्यक्ष महोदय, हिअरिंग लागते, बिल्डर कसं तरी मॅनेज करतो, हिअरिंगची पुढची तारीख लागते. लोढा साहेब, अजूनपर्यंत आपण त्याला काढू नाही शकलो. पहिला LOI 2006चा, आज आपण 2025 मध्ये होत. 19 वर्ष झाली, एका विकासकांनी एकही घर बांधलं नाही, एकही वीट रचली नाही.
मुंबईच्या सांताक्रूज भागामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये, पण आपण सगळे मिळून त्या एका विकासकासमोर आपल्याला नतमस्तक व्हायला लागतं. आपण काही करू नाही शकत. अध्यक्ष महोदय, मी एक शेवटचं उदाहरण सांगतो असंच अजून एका विकासकाचं, आणि थांबतो कारण अनेक लोकांना बोलायचं आहे. माझ्या त्याच मतदारसंघामध्ये जय शिवसाई नावाचा प्रकल्प आहे. सेम केस, 2006चा पहिला LOI. त्यानंतर एक बिल्डिंग बांधली, बाकीच्यांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये पाठवून टाकलं, काही लोकांना बाहेर काढून टाकलं. आता रेंट देत नाही, आता त्या लोकांची फिकर करत नाही. मी निवडून आलो. मी सगळ्यात आधी काय केलं की बाबा या विकासकांनी त्याचा परफॉर्मन्स नाही, तो प्रोजेक्ट पूर्ण करू शकत नाही, त्याच्याकडे फायनान्स नाही, त्याला 13-2 मध्ये निष्कासित करण्यात यावं. अध्यक्ष महोदय, 3 महिने झाले, SRAंनी मला उत्तर नाही दिलं. अध्यक्ष महोदय, त्याच जय शिवसाईमध्ये त्यांच्या स्लम सोसायटीच्या इलेक्शन लागलेल्या. आपण अध्यक्ष महोदय कृपया ऐका, आपण यू विल ऑल्सो बी गेट शॉक्ड. स्लम सोसायटीच्या इलेक्शन झाल्या, 2 पॅनल आपापसात लढली. एका पॅनलचे 10 निवडून आले, दुसऱ्या पॅनलचे 9 निवडून आले. आमदाराच्या पत्राला 3-3 महिने उत्तर लागत नाही. ज्या पॅनलचे 9 निवडून आलेले ते विकासकाकडे गेले, सांगितलं की आम्ही तुलाच रिटेन करतो. एक साध्या पेपरवर पत्र दिलं आणि सांगितलं निवडून आलेल्या एका सदस्याला डिस्क्वालिफाय करून टाका. आज पत्र दिलं, उद्या ऍडिशनल कलेक्टर SRAंनी हिअरिंग लावली, एका दिवसात डिस्क्वालिफाय करून टाकलं. का? निवडणूक होऊ नये, 9-9 झाले. ही गोष्ट झाली 10 मेला. आजची तारीख पहा. त्यानंतर वारंवार आजपर्यंत त्या स्लम सोसायटीला अध्यक्ष आणि सचिव आम्ही नेमू नाही शकलोय. 4 वेळा ती इलेक्शन लागली. जो इलेक्शन ऑफिसर असतो ना लोढा साहेब, त्याला मी अतिशय जबाबदारीने सांगतो, एक मंत्रिमंडळातला मंत्री हा SRA मध्ये फोन करतो, माझ्याकडे पुरावे आहेत, मी पुराव्याशिवाय बोलत नाही, फोन करतो आणि सांगतो इलेक्शन होऊ नये द्यायची. 2 वेळा इलेक्शन ऑफिसर, इलेक्शन लागली, नोटीस आली, लोक जमली, इलेक्शन ऑफिसरनी फोन स्विच ऑफ करून टाकला. शेवटी मी SRAत गेलो, बोला काय फालतूगिरी लावून ठेवली आहे, पुनर्विकास होणार कसा? काय केलं? इलेक्शन ऑफिसर बदली केला, नवीन इलेक्शन ऑफिसर नेमला. तो इलेक्शन ऑफिसर सुद्धा कधी म्हणतो पाऊस जास्त पडलाय, निवडणूक लावतो, निवडणुकीच्या दिवशी येतच नाही. आज अध्यक्ष महोदय 4 वेळा सेक्रेटरी आणि अध्यक्षाची स्लम सोसायटीची इलेक्शन होऊ शकली नाही, केवळ अधिकाऱ्यांच्या रॅकेटमुळे. कसं आपण पुढे जाणार अध्यक्ष महोदय? कसं पुढे जाणार? माझा एक शेवटचा विषय आहे, तेवढंच मी बोलून सांगणार आहे. अध्यक्ष महोदय, काय आहे की यापूर्वी आम्ही काय केलं, 2.5 वर्षामध्ये काय झालं, आता आपण काय करतोय, हे सगळं आपण वारंवार राजकारण करत राहू. पण अध्यक्ष महोदय, एक सरळ सोपा GR आपल्याला सगळ्यांना मान्य आहे की एका अधिकाऱ्याची एका डिपार्टमेंटमध्ये नेमणूक झाली की 3 वर्षानंतर त्याची बदली करायची असते. मग अध्यक्ष महोदय, SRA मध्ये ते का होत नाही? SRA मध्ये का होत नाही? एवढ्या राजकारणाची उलथापालथ झाली, 4 पक्षाचे 8 पक्ष झाले, वेगवेगळी समीकरणं जुडली गेली, पण 2017 साल से रईस भाई जो अधिकारी थे ना, 2017 से, तभी कौन था पावर में? शिवसेना यूनाइटेड, BJP. उसके बाद आया महाविकास आघाड़ी, उसके बाद आए शिंदे साहब, अजीत दादा, और ये पहले अजीत दादा भी नहीं थे, शिंदे साहब और BJP, उसके बाद अजीत दादा ज्वाइन हुए, अब ये 3 आए. एवढी वेगवेगळी समीकरणं होऊन 3 अधिकारी जे SRAचे डिसिजन मेकिंग आहेत ते अजूनही तिकडेच आहेत. 8 वर्ष झाली अध्यक्ष महोदय. बावनकुळे मॅडम ज्या या रजिस्ट्रार आहेत, ज्या या इलेक्शन जबाबदारी घ्यायची त्यांची ज्यांच्यावरी जबाबदारी आहे, निबंधक आहेत, 2018 सालची नियुक्ती आहे, 7 वर्ष झाले. का बदली होत नाही अध्यक्ष महोदय? सरकार बदलतायत, मंत्री बदलतायत, म्हणजे सरकार आणि मंत्री जबाबदार नाहीये. विकासक ठरवणार आता मुंबई कशी चालणार. अध्यक्ष महोदय, उत्तरं मिळाली पाहिजेत. मिटकर 2017 सालची त्यांची नियुक्ती आहे, 8 वर्ष झाले, अजून बदली नाही. अध्यक्ष महोदय, वाणी नावाचे इंजिनियर आहेत, 17 वर्ष झाले. यांचं मूळ डिपार्टमेंट कुठलं आहे माहितीये? वॉटर रिसोर्सेस. वॉटर रिसोर्सेसचा इंजिनियर आहे, 17 वर्षापूर्वी SRAत आलाय. आज SRA मध्ये तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बनला, त्याची अजूनही बदली नाही झाली. 17 वर्षापूर्वी कोणाचं गव्हर्नमेंट होतं, आता कोणाचं गव्हर्नमेंट आहे, तेव्हाचे आमदार होते नाही, अजून आहेत नाही माहिती नाही, पण वाणी आहेत तिकडे आहेत. जोपर्यंत अध्यक्ष महोदय 7-7, 8-8 वर्ष अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार नाहीत ना, तोपर्यंत माझ्यासारखे किती आमदार इकडे येऊन ओरडू दे, किती 13-2च्या नोटिसा पाठवू दे, मुंबईचा विकास होऊ शकणार नाहीत. हे सगळे विकासकाला मिळालेले लोक आहेत. माझी आपल्याद्वारे विनंती आहे, राजकारण व्हायचंय तेव्हा होईल, निवडणुका येईल तेव्हा तुम्ही किती चांगले आम्ही किती चांगले बोलत राहू, पण मात्र
मुंबईच्या सामान्य गरिबांना जर आपल्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर कुठेतरी या SRA आपण वटणीवर आणलं पाहिजे. त्याकरता माझी सरकारला सुद्धा विनंती आहे, सरकारच्या मंत्र्यांना सुद्धा विनंती आहे, कोणतरी तुमच्याकडे येतं, तुमची जी खाती नाहीत, तुम्ही मुंबईचे नाही, कशाला फोन करून दुसऱ्यांच्या मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करता. या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. अध्यक्ष महोदय, मी अतिशय जबाबदारीने सांगतो, मी असं बोलणार नव्हतो पण मला बोलायला भाग पाडलं गेलं. म्हणून अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की जे 43 SRA प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये आहेत हे लवकरात लवकर मार्गी लागावे. आज जसं मोठ्या मनाने मी गौतम नगरसाठी सरकारचं अभिनंदन केलंय, पुढच्या 2-3 वर्षानंतर किंवा पुढच्या निवडणुकीच्या पूर्वीचं जे भाषण असेल, माझी आपल्याला विनंती आहे सरकारने असं काम करावं की 43 ते 43 प्रकल्प माझ्या मतदारसंघातले मार्गी लागले म्हणून मला सरकारचं अभिनंदन करता आलं पाहिजे. असं काम सरकारने करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण मला वेळ दिलात म्हणून मी आपले आभारी आहे. धन्यवाद. मिहीर कोटेचा